आता आपण बघणार आहोत बघा, जेव्हा देव घरात आपल्या असतात तेव्हा आपल्याला काही शुभ संकेत मिळतात. तर तुम्हाला देखील जर समजा असे काही संकेत मिळाले तर तुम्ही समजून घ्या की देव तुमच्या घरात राहत आहे. आणि आज आपण तेच पाहणार आहोत की ते नेमके कोणते संकेत आहेत. आपण देवपूजा करतो, उपवास करतो, देवासमोर दिवे लावतो, देवाला नैवेद्य देखील दाखवतो. तर मग या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नक्कीच फळ मिळतंय का? तर म्हणजे आपल्या जर या गोष्टी खरंच सार्थकी लागत असतील तर आपल्या घरात नक्कीच देव राहत असतील. आता बघा, आपण पाहणार आहोत की असे कोणते संकेत आहेत की देव आपल्या घरात आहेत, की ह्या संकेतानंच आपण ओळखायचं. जेव्हा बघा आपण पूजा करतो तेव्हा आपल्या घरात प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्षपणे जेव्हा तो घरात राहतो तेव्हा आपल्याला कुठेतरी जाणवते. पण कधी कधी तुम्ही पाहू देखील शकता, कधी कधी असे घडते की देव आपल्या घरात राहतो पण काही चुकांमुळे देव निघून जातो, तुमच्या काही कर्मांमुळे परत जातो. कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात, ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात. मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात. मग हे सर्व बरोबर नाही, यामुळे देव निघून जातो. तुम्ही हे कधीही करू नये. असे बरेच व्यक्ती आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःलाच याबद्दल जाणीव होत नाही. स्वतःच देवांचा अपमान करतात आणि देव आपल्या घरातून समजा परत पाठवून देतात. आपली दररोजची देवांची पूजा करतो पण तरीही समजा देव का बरं दिसत नाही. तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव रागवतो. म्हणूनच कोणते संकेत आहेत तेच आपण अगदी सविस्तररित्या पाहून घेऊयात. स्वतःलाच कळेल की देव आपल्या घरी आला आहे. म्हणून बघा, त्या संकेताबद्दलच आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणते संकेत आहेत आणि आपण त्यानं ओळखायचं की आपल्या घरामध्ये खरंच देव राहतो आणि खरंच हे संकेत तुम्हाला देखील भेटतात का. जेव्हा बघा आपण झोपलेला असतो आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे होतो तेव्हा दररोज आपली झोप याच वेळी जागे होते. तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले, जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्रजप करत आहात, तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने ही देखील देव घरात आपल्या असल्याचेच आपल्याला हा देखील एक संकेतच आहे. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख, मंत्र, घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला, जसे की कोणतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल, तर हा आणखीन एक संकेतच आहे की समजा देव आपल्या घरामध्ये आहेत. आता बघा, सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा आपण समजा तयार होतो तर आपल्याला एक वेगळाच सुगंध येतो. हा एक विचित्र सुगंध आहे जो आपल्याशिवाय आपल्या घरात इतर कोणालाही येत नाही. असे वाटते की ते कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही, इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही. तुम्हाला फक्त हा विचित्र वास येतो. हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो. आता घरात कुठेही असताल तर तुम्हाला हा वास येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील देवघराजवळ जितके जवळ जाल तितका जास्त हा वास येऊ लागतो. तर हा जो वास आहे तर तो आपल्या देवी देवतांचा आहे, जो आपल्याला कळवतो की देवाने आपल्या घरात वास्तव्य केले आहे. जेव्हा बघा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक दुर्गंधी येऊ लागते, पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा येऊ लागते. जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो. हा वास खूप छान, सुंदर, गोड असतो, जो तुमचे मन पूर्णपणे मोहित करतो. जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजेच कुत्रा, मांजर, गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती साधू आपल्या दारात येतो आणि आठवड्यातून सतत 3 ते 4 वेळा तुमच्यासोबत असे घडले की तुम्ही पूजा करत असताना येतात, तर याचा देखील असाच संकेत आहे की देव आपल्या दारावर येऊन आपल्याला संकेत देत आहेत. गाय देखील आईचे एक रूप आहे. कुत्रा भैरवबाबाचे प्रतीक मानले जातो. जर कोणी भिकारी आला तर तो देवांच्या रूपात येत आहे. म्हणूनच आपण त्यांना कधीही हाकलून लावू नये, उलट त्यांना समाधानी करावे. म्हणजेच बघा, आता जेवायला देणं झालं तर नक्कीच जेवायला द्या, किंवा मग आपण पैसे देणं शक्य झालं तर पैसे द्या. बरं, आता या सर्व गोष्टी जर नाही करणं शक्य झालं तर 1 ग्लास पाणी भरून तर आपण नक्कीच देऊ शकतो. जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्ने पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवांचे मंदिर, मूर्ती किंवा फोटो दिसला तर याचा अर्थ असा की देवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता, पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात. सगळं काही ठीक असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखतो. याचा अर्थ असा की तुम्हाला काही देवी शक्तीचा आशीर्वाद आहे. आता ज्या लोकांना देवांचे आशीर्वाद आहेत, मग ते गरीब,
त्यांना श्रीमंत असोत सर्वत्र आदर मिळतो. जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवांच्या आशीर्वादाचेच लक्षण आहे. देव त्यांना सर्व समस्यांपासून वाचवतो. ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात. ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात. त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही. ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात. घुबड पाहणे शुभ आहे. हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो. घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. म्हणून जर तुम्हाला कुठेतरी समजा घुबड दिसलं तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते. जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. बघा, कधी कधी काय होतं, आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात. ज्या घरात देवी लक्ष्मी येते त्या घरातील सदस्यांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. असे म्हटले जाते की अशा घरामध्ये लोकांना कमी भूक लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते. याशिवाय अशा घरांमधील लोक मादक पदार्थ आणि मांसाहारापासून दूर राहतात. धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते. देवी लक्ष्मी अशाच घरात राहते बघा जिथे स्वच्छता असते. याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे. असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर समजा आपल्याला बाहेर समजा एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर हा देखील खूप मोठा शुभ संकेत आहे आपल्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.